या दोन संघांमध्ये लढत प्रथमतः आपल्याला जय बजरंग कोल्हापुरी संघ इथे मात्र फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि विश्व भारती फाटा संघ आपल्याला इथे मात्र निश्चित रूपाने पाहायला मिळेल तो म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये विश्व भारती फाटा संघ आपला अतिरिक्त खेळाडू पोहोचला असेल तर यस पोहोचले कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता राहुलवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे। सध्या तरी आपण पाहत आहे चेक थोडासा क्षमस्व इश्यू उद्भवतोय आणि आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापासून दुरावतोय। सिंगल इथून मात्र मिळते नवसंख्या सिंगल न पोहोचत असताना एक या अंकावर सिंगल न श्री गणेशा होत असताना यावेळेस आपण सध्या तरी इथून मात्र पाहत यस कोल्हापुरी संघ नाणेफेक विन झालाय आणि फलंदाजीचा निर्णय तो मात्र स्वीकारलाय। पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता फाईल लेगच्या दिशेने घडतीये चूक लक्ष नव्हतं कदाचित आणि त्यामुळेच की काय अरे सावकाश 55 एकच आहे सध्या आणि वाडा विभागामध्ये चर्चा आहे त्यांची स्वतः अध्यक्ष आहेत पंच इशारा काय रनआउट यस विकेटचं बदल फलंदाज बाद प्रदीप सर बाल बाल बच गए असं म्हणायला इथे माझा हरकत नाहीये। रनआउटची विकेट मिळते फलंदाज बाद होतोय थोडस लक्षपूर्वक आपण ज्या पद्धतीने म्हटलं आणि कदाचित ते चित्र इथे मध्ये पाहायला मिळालं खूप आहे चेंडू हवेमध्ये यावेळेला फटका फसतोय की काय तर याही वेळेस फटका फसतोय लगातार दोन चेंडू आणि दोन विकेटचं बदल सलाम करती न्यारा तुझ्याचा योमान त्याला बघतात सलाम करती न्यारा तुझ्याचा योमान आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालंय लगातार दोन चेंडू आणि दोन विकेटचं पतन सध्या तरी आपण इथून मात्र पाहिलंय फलंदाज बाद होताना सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय। चला टीम वाघिवली आणि टीम पिळणचे टीम कॅप्टन आमचा आवाज जर पोहोचत असेल तर जरा आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे थोडासा एक इश्यू आहे त्या संदर्भात तुम्हाला इथे मात्र बोलवलंय चला या चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण तितक्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे
निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चेंडू संपले 4 2 बाद धावसंख्या जम पोचती 1. काय क्षेत्ररक्षण आहे, बॅकबोन ऑफ क्रिकेट सध्या तरी स्ट्रॉंग होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, थोडा व्हॉइस क्लिअर करा. हॅलो हॅलो चेक, थँक्यू. सिंगल मिळतीये आणि सिंगल न धावसंख्या जाऊन पोहोचत असताना दोन या अंकावर चेंडू संपतात 5 धावसंख्या 2. चेंडू मावरा यांच्या पलीकडे चौकार 4. दादा समाज सेवेत खंबीर विजय त्याचा गंभीर चौकात रॉयल एंट्री होते खरंच छान. पिसेगावचं हे दिग्गज व्यक्तिमत्व आहे, सन्माननीय विजयदादांचे गीत. चला टीम पारिवली आणि त्याच्या विपक्षात टीम दत्तकृपा कोलिवली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जशी 4 षटकं संपतील तसं आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये टॉस करण्याकरिता पोहोचायचंय. 4 षटकं संपल्यानंतर आपण पाहताय विकीला आणले गेले गोलंदाज स्ट्राईकवर षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता पहिल्या षटकाचा विचार केला. जर का चौकार पाहायला मिळाला नसता तर कदाचित दुसऱ्या तिसऱ्या धावेपर्यंत धावफलक पाहायला मिळाला असता, पण यावेळेला विकीच्या या चेंडून दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू विकेट सोबतन फलंदाज बाद. बॅक 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 टू द पवेलियन. क्या बात आहे. न्यू बॅट्समन न्यू बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना समीर वनगा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अतिरिक्त खेळाडू त्या पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. विकी आपण पाहताय पहिल्याच बॉलवर दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये, पण कुठल्या तत्वावर केली गेली अजूनपर्यंत ठाऊक नाहीये. चांगला प्रयत्न होता. ही शैली अवगत असणं गरजेचं आणि सध्या तरी ती शैली इथे मात्र अवगत असताना आणि त्याचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक करत असताना निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. कोणत्या ट्रॅक पर गोलंदाज फेकी तयार. पुढचा बॉल आहे यावेळेस पुनश्च एकदा निर्धाव फेकी डॉट बॉल सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. सलग तिन्हीच्या तिन्ही चेंडू फेकले गेले तिथून मात्र निर्धाव स्वरूपात. 3 चेंडू निर्धाव स्वरूपात फेकले जात आहेत. पुढचा बॉल यावेळेस चॉप करतायत. ऑन साइडला दिशा दर्शवणारा हा चेंडू सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. सिंगल धावा संख्या 7.
गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसलाय. अगदी सोपा आणि सहजरित्या जिल्हा जाणारा झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट सोबत फलंदाज बाद. क्या बात आहे. चांगले गीत आपण सध्या तरी इथून मात्र ऐकताय पाहताय. दोन षटकांचा खेळ सध्या तरी संपुष्टात आलाय. धावसंख्या 4-7 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे. यावेळेस तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल सध्या तरी पाहायला मिळालाय आणि ऑन साइडला फक्त आणि फक्त सिंगल करिता कन्वर्ट केलेला हा फटका असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. षटक क्रमांक 3 आपण इथून मात्र पाहताय आणि जॉन्टीला इथे मात्र आणले गेले. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सिंगल मिळते आणि सिंगलच्या बढतीनं धावसंख्या थोड्याफार प्रमाणात का होईना पण पुढे सरसावत असताना 8 या अंकावर धावफलक. बॅटच्या फेस मध्ये चेंडू घेणं गरजेचं होतं. प्रणय बाईत तिथपर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण धावबाद करण्याची संधी. गोलंदाज सय्यद. हो यावेळेस फसवलं गेलंय बॅटरला. सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय जॉन्टीला आपण पाहताय. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे. यावेळेस ऑन साइडला दिशा दर्शवली गेली आहे. आत्महत्या ठरली आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि तुम्हाला विकेटचं बटन फलंदाज बाद. न्यू बॅटर जितेंद्र गायकर सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून जाण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय की काय थोडस कन्फ्युज पाहायला मिळाला. कदाचित जजमेंट थोडस इथे मात्र चुकीचं निश्चित रूपानं पाहायला मिळालंय. गोलंदाज सय्यद. बाउंड्रीच्या दिशेने धाव घेणारा चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार 4.
षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या या चौकाराच्या बढतीनं दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 13. थोडीशी दयनीय अवस्था टीम जय बजरंग कोलिवली संघाची डेफिनेटली इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला आम्ही विनंती करतोय टीम दत्तकृपा कोलिवली आणि त्याच्या विपक्षात पारिवली बोथ टीम कॅप्टन्स आपण टॉस करण्याकरिता पोहोचायचंय. प्रणय बाईत इथे मात्र आपण पाहताय पहिलाच बॉल आहे प्रणयचा. यावेळेस फटका फसतोय. यष्टीरक्षक चेंडू खाली. विकेटचं बदल. फलंदाज बाद. विकेटचं बदल. मंगेश बाईत सर जे आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचा सुपुद्राज मैदानाच्या आतमध्ये प्रणय बाईत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर चांगली कामगिरी विकेटचं पतन करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल आहे. यावेळेस सध्या तरी काय घडतं सिंगलगिरीता आगेकूच खेळणारा हा चेंडू. एक धाव मिळतीये. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक. लो स्कोरिंगच्या दिशेनं मॅच वाटचाल करत असताना पाहायला मिळते. चला टीम पारिवली आपण त्वरित पोहोचायचंय. पारिवली पोहोचली आहे आणि दत्तकृपा कोलिवली आपण सुद्धा इथे मात्र पोहोचायचं आहे. कोपे चेंडू हवेमध्ये आहे. बाउंड्रीच्या पलीकडे निघून जाणारा हा चेंडू. ज्या फटक्याची होती गरज तो फटका फायनली कन्वर्ट. षटकार 6. षटकार आपण सध्या तरी पाहत आहे. धावसंख्या बड्या नको होईना पण 20-20 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना चांगला स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. गोलंदाज प्रणय तयार. यावेळेस फसवण्याचा प्रयत्न पण व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. थोडासा दिशा भरकटणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 21-21. ऑन साइडला आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता इथे मात्र क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्या 23-23. पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. हाही चेंडू. षटकार 6. नका समजू हो कमजोर न त्याचा विषयी जागेवर. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर. थँक्यू सो मच डीजे. षटकार आपण पाहताय. धावसंख्या 29-29. पुढचाही बॉल थोडीशी उंची खाली पाहायला मिळाली. फटका फसला. विकेटचं बदल. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचतीये ते म्हणजे अर्थातच 29. विजयाकरिता 30 धावसंख्येचं आव्हान आणि ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या संवाद सुनील पाटील सर. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर. नका समजू हो कमजोर न त्याचा विषयी जागेवर. नका समजू हो कमजोर न त्याचा विषयी जागेवर.
थँक्यू. मी सागरदादांना विनंती करतोय आपण यायचंय हे नाणेफेक करण्याकरिता. सर्वात आधी आपण ट्रॉफीच्या दिशेने जाऊयात. ट्रॉफी पाहूयात आपण. दत्तकृपा कोलिवली आयोजित ज्ञानाबाई स्मृती चषक, महेशजी शिंदे आणि मुकेशजी गुळवी. ही ट्रॉफी आपण पाहताय टॉस विनिंग कॅप्टनला इथून मात्र दिली जाईल. आगळी वेगळी संकल्पना आहे आणि आपण पाहताय नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॉलिंग कोण देणार आहे? पारिवलीकर कॉल देत आहेत. काटा असं कॉल आलाय आणि काटा आपण पाहताय. नाणेफेक विन झालाय. पारिवली संघाचा कर्णधार मी विनंती करतोय सागरदादा आपल्या शुभ हस्ते टॉस विनिंग कॅप्टनला हे ट्रॉफी इथून मात्र वितरित करायचं आहे. जास्त वेळ घेणार नाहीये मित्रा, फक्त डिसिजन तुमच्यापर्यंत विचारीन काय असेल. क्षेत्ररक्षण. चांगले क्षेत्ररक्षण करा. मी जातोय दत्तकृपा कोलिवली संघाच्या कॅप्टनच्या दिशेनं. आयोजक आहात आणि स्वतःच्या आयोजनामध्ये पहिली मॅच खेळत असताना नाणेफेक हरलात, काय निर्णय असेल? नाणेफेक हरलाय. नाणेफेक जर का विन झाला असतं तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षक. पण आता फलंदाजी वाटेला आली आहे, कशा पद्धतीने खेळ करा? 100% करू. तुझ्याकडून स्वतःच्या अपेक्षा काय? 100% देण्याचा प्रयत्न करेन माझ्याकडून. पण काय 100% देशील? बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. नक्कीच. धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल, कारण सामना मैदानात ऑन होतोय त्यामुळे जास्त वेळ घेणार नाहीये. नाणेफेक कक्षातून न्यूज येते पारिवली संघ टॉस विन होतोय. क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारून आमंत्रित करताय तिथे मात्र फलंदाजीसाठी टीम दत्तकृपा कोलिवली संघाला. धन्यवाद तेजस धोबी यांचा आवाज आपण ऐकलात. व्हॉइस ऑफ वाडा. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ज्या बजरंग कोलिवली टीमने बनवले आहेत 29-30 धाबांचा पाठलाग करावा लागेल. टीम ब्रदर्स ग्रुप्स विश्वभारती पाटा. चला, सलामीचे बॅटर्स, आघाडीचे बॅटर्स लगेच मैदानात पाठवायचे. वेळे संदर्भात सर्व संघांना विनंती असेल, आपण वेल दौडू नका. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. ज्ञानाबाई स्मृती चषक 20-25 हा थरार आणि मैदानाच्या आतमध्ये आघाडीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 30 धाबांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. आणि हे सलामीचे आघाडीचे बॅटर्स आपण पाहतोय क्रीजवर दाखल होत असताना विकी आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर सचिन. विकी कडून खूप अपेक्षा असतील. च्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुनील स्पोर्ट बोंबेपाडा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला होता. या स्पर्धेमध्ये कसा खेळ राहील? गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. पहिले षटक हाताळण्याकरिता गणेश. कर्णधारानं ही जबाबदारी पॉवर प्लेची या गोलंदाजावर सोपवली गेली. स्ट्रायकिंगला विकी सज्ज होताना गणेशच्या विरोधात. पंचांचा इशारा आलाय. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल. त्यावेळेस आपल्या पावलांमध्ये चुकी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज गणेश. आपण एन कडून आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होताना. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय गोलंदाज गणेशचा. चांगली लाईन निर्धावची सांगता करत असताना पहिल्याच बॉलवर आत्मविश्वास वाढवणारा हा चेंडू असेल गोलंदाजाकरिता. पहिला चेंडू चांगली लाईन लेंथ. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्याकरिता गणेश. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. अजून एक चांगली लाईन लेंथ. अजून एक चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव. आणि अनेकदा आपण पाहिलं तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय आणि तोच
प्रश्न विचारला जातो या दोन चेंडूवर गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. तिसरा चेंडू टाकण्याकरिता गणेश पुण्याच्या एकदा विकीच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, सफल झाले होते परंतु असफल राहिलेत. च्या पद्धतीनं पाहिलं तर आतापर्यंत तिन्ही चेंडू डॉट राहिलेत. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली गणेशनं. कुठली धाव आतापर्यंत जमवता आली नाहीये बॅटर विकीला. चांगली गोलंदाजी राहिली. जरूर फलंदाजी करत असताना पलकाभर धाबा कमी राहिल्यात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये फील्ड करत असताना कुठली धाव नाहीये. म्हणजेच आतापर्यंत 4 चेंडू हाताले आलेत, कुठली धाव आतापर्यंत फलकावर पाहायला मिळत नाहीये. कमालीची गोलंदाजी करत असताना गणेश आपण पाहतोय. जी जिम्मेदारी सोपवली गेली होती कर्णधाराने ती आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना गणेश हा गोलंदाज. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगली लाईन लेंथ आणि 5वा चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. जरूर विकेट आतापर्यंत मिळवता आला नाहीये परंतु चांगली लाईन लेंथ असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय आणि ते चेंडू मात्र आतापर्यंत हाताला गेलेत 5. अंतिम चेंडूवर एखादी धाव येईल का की हे मिडन षटक हाताला जाईल का. यावेळेस खोलवा टप्प्याचा होता, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं गेलं होतं. एक सिंगल इथं मात्र पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र संपन्न होतोय, समाप्त होतोय. एक धाव फलकावर आहे. चांगली गोलंदाजी गणेशची राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च केली. जरूर विकेट मिळाली नसेल मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागला दोन्ही बॅटरला. आपण पाहतोय त्या पद्धतीनं पाहिलं तर विकी हे 6 चेंडू खेळला गेलाय. एकच धाव फक्त त्याने आपल्या खात्यामध्ये जोडली. अंतिम चेंडूवर आली. चला टीम मीटिंग करू नका. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ दवडला गेला तर मात्र 4थ्या षटकाकरिता तुम्हाला 1 क्षेत्ररक्षक इनब्रिडच्या आतमध्ये ठेवावं लागेल. हे सूचनेचं पालन करायचंय. फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी ही सूचना असेल. जे काय नियोजन आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये येण्यापूर्वीच आपण करायचंय. कारण वेळ ही कुणासाठी थांबत नाहीये. तुम्ही सुद्धा थांबू नका. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज ऋषिकेशला आणलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये गणेशने चांगली गोलंदाजी केली मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋषिकेशला सुद्धा त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. परंतु बॅटरसाठी मी एकच म्हणेन, मागे काय घडलंय इथून मात्र काय करायचंय हे लक्षात घेऊन मात्र फलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंगला यावेळेस सचिनला आपण पाहतोय पहिल्यांदाच फेस करेल ह्या इनिंग मध्ये. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. 1 धावेकरिता धावसंख्या आपण पाहतोय 2 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. एकंदरीत दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर आहेत. 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा. पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की पहिले षटक गणेशनं अप्रतिम हाताळलं गेलं. गोलंदाज ऋषिकेश यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. ते मात्र थोडस 2 क्षेत्ररक्षक होते. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली नव्हती 2 क्षेत्ररक्षकांमध्ये परंतु स्वतःला सावरलं. मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सावरावं लागतं. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता गोलंदाज ऋषिकेश
यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल करायचा होता, चेंडू पासून दूर राहिले आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय 3 या अंकावर स्थिर आहे. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. यावेळेस क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि पहिल्या विकेटचा पतन लागणारा हा पहिला धक्का विश्वभारती पाटा टीमला. तेजस पाटील कोलिवलीवाल्यानं केलंय भारी आयोजन. धन्यवाद. यशस्वी होण्यासाठी तुमचे ध्येय स्पष्ट आणि अडथळ्यावर मात करण्याची तयारी असावी लागते. आणि पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर कमी धावा होत्या, मात्र ध्येय स्पष्ट असलं की मात्र यशाकडे तुम्ही जाऊ शकता. हे मात्र दाखवत असताना या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. यावेळेस थोडस पंबल झालं, त्यानंतर स्वतःला सावरलं गेलं, मात्र एकच धाव फलकावर जोडली जाते. एके धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 4 या अंकावर. ह्या इनिंग मध्ये आपण विचार केला तर धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 डॉट पाहायला मिळाले. या षटकामध्ये आतापर्यंत 1 डॉट 1 विकेट. यावेळी चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. चांगला झेल कंप्लीट करत असताना लागणारा हा दुसरा धक्का विश्वभारती पाटा टीमला. विकेट. नावात आग होता हो आग ठाणे जिल्ह्याची शान. नावात आग होता हो आग ठाणे जिल्ह्याची शान. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. धन्यवाद. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा फलकावर आहेत. 2 विकेटचं पतन झालंय, म्हणजेच 4 वर 2 अशी परिस्थिती. कशी असू द्या, परंतु त्याच्यावर मात करता आली पाहिजे. इथून मात्र मात केली जाईल का? इथून मात्र 12 चेंडू मध्ये विजयाकरिता 26 धाबा कराव्या लागतील. समीकरण जरूर मोठं आहे, परंतु कुठलंही समीकरण मैदानाच्या आतमध्ये मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या जोरावर करावा लागतो. ही मेहनत मात्र ह्या दोन्ही बॅटरला करावी लागेल. 12 मध्ये 26 कराव्या लागतील. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय 3रं षटक हाताळण्याकरिता समीरला आणलं गेलंय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये पाहिलं तर गणेश आणि ऋषिकेशने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हर मध्ये गणेशने 1 धाव खर्च केली, तर दुसऱ्या ओव्हर मध्ये ऋषिकेशनं 3 धाबा देऊन 2 विकेट्स मिळवल्या गेल्या. पहिलं षटक पाहिलं तर अप्रतिम राहिलं. त्याचा जो परिणाम होता तो मात्र ऋषिकेशला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने विकेट्स मिळवल्या गेल्या, धाबा रोखल्या गेल्या आणि 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धाबा फलकावर. इथून मात्र 12 मध्ये 26 असं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय समीर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, तेवढं कन्व्हिन्सिंग नव्हते. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एके धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 5 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. या इनिंगचा आपण आतापर्यंत विचार केला तर आतापर्यंत 13 चेंडू टाकून झालेत. एकही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलेला नाहीये, म्हणजे त्याचाच परिणाम आपल्याला फलकावर पाहायला मिळतोय. फक्त 5च धाबा फलकावर. 5 वर 2 अशी परिस्थिती. प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही धाडस कराल तेव्हा मात्र तुमचे स्वप्न पूर्ण होतील. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र जिद्द तुम्हाला आणावी लागेल.
यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक देतो उपस्थित. लागणार हा तिसरा धक्का विश्वभारती टीमला. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. विकेटचं पतन झालं. 5 अंकावर तिसऱ्या विकेटचं पतन आपण पाहिलं. तर मात्र ज्या पद्धतीने पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 10 आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 25. गोलंदाज समीर, न्यू बॅटर आपण पाहतोय जॉन्टी. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. इथे मात्र चुकी घडली आहे. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. या दुसऱ्या इनिंग मधील हा पहिला चौकार. चर्चा गली गली है उसकी चली, आलाया त्याचा फॉर्म. चर्चा गली गली है उसकी चली, आलाया त्याचा फॉर्म. अरे या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. धन्यवाद डीजे. चला मॅचला सुरुवात करायची. वेल दौडू नका मित्रांनो. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 9 अंकावर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चौकाराला एक आकारणी दिली गेली फलकाला. तर मात्र समीकरण पाहिलं तर 9 चेंडू 21. प्रयत्न करावा लागतील. प्रयत्न कराल तेव्हाच मात्र तुम्ही यशाचं शिखर गाठाल. हे शिखर गाठलं जाईल का या बॅटरच्या माध्यमातून. एक चौकार जरूर आलाय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. तुमच्या बाहेरचा चेंडू. बॅटर दूर राहिले. लाईन चांगली पाहायला मिळाली. डॉट चेंडू. जॉन्टीच्या बॅटमधून एक चौकार आलाय. जॉन्टीला मात्र प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज समीर. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे याची उद्घोषणा करतायत. म्हणजे अतिरिक्त भरणा राहील. धावसंख्या आपण पाहतोय 1च्या वरतीनं जाऊन पोहोचली गेली 11. अकरा धावा फलकावर आहेत. अजून 19 धाब्यांची आवश्यकता. पण चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू 19. यावेळेस चेंडू हवेत आहे. इनफिल्डच्या वरनं चेंडू उचलला. चांगला प्रयत्न पाहायला मिळाले. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून गेला होता. त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. पंचांचा इशारा आलाय 1 शॉटचा. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 2 धाबा जरूर कंप्लीट केल्या गेल्या होत्या. मात्र पंच आमचे दक्ष आणि चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण करण कदम सरांना पाहतोय. तर लिंक पंचांच्या भूमिकेमध्ये प्रदीप भंडारी सरांना पाहतोय. नामांकित पंच आहेत आणि या स्पर्धेकरिता उपलब्ध आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. म्हणजेच अतिरिक्त भरणा राहील आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. मुभा असेल बॅटरला ह्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याकरिता. फ्री हिटचा फायदा उठवला जाईल का. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र एकच धाव मिळेल बॅटरला. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचली गेली आहे 14. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत बनवल्या गेले आहेत 14.
आता मात्र अंतिम षटकामध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 16, म्हणजेच 18 मध्ये 14 बनवल्या गेल्यात आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे 6 चेंडू मध्ये 16 करावे लागतील. समीकरण जरूर फलकावर मोठं आहे, परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनतही करावी लागते. मेहनत कराल तेव्हाच मात्र तुम्ही पुढे जाल. ही मेहनत मात्र या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केली जाईल का? हे दोन्ही बॅटरसाठी मी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. संकट खूप मोठं आहे, परंतु संकटांना जेव्हा तुम्ही त्याच्यावर मात कराल तेव्हा मात्र तुमचा जो रस्ता आहे तो पुढे तुम्हाला मिळेल. तो रस्ता करावा लागेल धावेच्या पद्धतीनं. धाबा तुम्हाला जोडावे लागते. 6 मध्ये 16 गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज चिन्मयला आणलं गेलंय, ही जबाबदारी सोपवली गेली. जॉन्टी 6 मध्ये 16 पहिला चेंडू बॅट एज आणि विकेट मिळते गोलंदाज चिन्मयला पहिल्याच बॉलवर. 4थ्या षटकाच्या विकेटचं बदल. धन्यवाद डीजे. विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिवम दाखल झालाय. 5 चेंडू 16 असं समीकरण. समीकरण खूप मोठं आहे, परंतु या बॅटरला प्रयत्न करावे लागतील. 5-16 असं समीकरण. यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 31चा भरणा. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 15. तर मात्र 5 चेंडू 15 असं समीकरण. ह्या इनिंग मध्ये पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये गणेशने चांगली गोलंदाजी केली, 1 धाव खर्च केली. यावेळेस बॅटची एज आहे. शॉर्ट टर्न रिझन मध्ये चांगला झेल. अजून एक फलंदाज होईल फेल. विकेटचं बदल. विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतोय चेतन मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 15 कराव्या लागतील विजयाकरिता. मात्र त्या दरम्यान अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अंतिम षटकाकरिता या गोलंदाजाला आणलं गेलं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. दुसरा चेंडू स्वेर राहिला. तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली गेली आणि त्या चेंडूवर मात्र कुठली धाव म्हणजेच निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. तर मात्र 3 चेंडू 15 धावा. तर मात्र मोठ्या पटक्यांशिवाय पर्याय नाही. आपल्याला विजय साजरा करायचा असेल तर मात्र विकेट घ्यावे लागतील या बॅटरला. अजून एक चांगला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू विजयाकरिता 15 धावा. आता मात्र आवाक्या पलीकडचं हे समीकरण. मात्र एखादा स्वेर चेंडू मात्र सामन्याची रंगत वाढू शकतोय. ही रंगत वाढवली जाईल का की आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गोलंदाज चिन्मयनं त्या पद्धती गोलंदाजी राहील का? 2 चेंडू 15. यावेळेस खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. 1च धाव. आता मात्र 1 चेंडू विजयाकरिता 14 धाब्यांची आवश्यकता.
औपचारिकताच बाकी राहिले असंच म्हणावं लागेल. एक पाऊल दूर जय बजरंग कोलिवली टीम. एकंदरीत पहिल्या इनिंगमध्ये कमी धावा झाल्या होत्या, परंतु हार ही मानली नाही आणि प्रयत्न केले आणि प्रयत्नाचं उत्तर मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना चेंडू निघून चाललाय चौकाराकरिता, परंतु फलंदाजाला आत्मविश्वास देणारा स्ट्रोक असेल, मात्र विजय साजरा केला जातोय. जय बजरंग कोलिवली टीम अभिनंदन. हार्ड लक टू ब्रदर्स ग्रुप्स विश्ववर्धी पाटा. आमचा संतोष धन्यवाद धन्यवाद टीजे. दोन्ही टीमला विनंती असेल आपण हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर जायचंय.